आज आपण येथे मेथीची सुकी भाजी बनवणार आहोत 2 ते 4 जणांसाठीची। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे। तसेच येथे मी 2 मूठभर शेंगदाणे घेऊन ते स्वच्छ निवडून घेतल्यानंतर त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, 6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद घालून घेऊन येथे शेंगदाण्याचं सुकं वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतल्यानंतर तिला 3 ते 4 पाण्याने येथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊन तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये या मेथीच्या भाजीतलं सर्व पाणी निथळून घेऊन ही मेथीची भाजी मी कढईत घालून घेतलेली आहे आणि तिच्यावर झाकण ठेवून ती साधारणतः 5 मिनिटे तिला छान वाफवून घेतलेली आहे। 5 मिनिटांनंतर येथे आपल्याला मेथीच्या भाजीचा आकार कमी झालेला दिसत आहे। 5 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेऊन ही भाजी छान परतून घ्यायची आहे आणि तिच्यावर झाकण ठेवून तिला छान 5 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। वाफवून घेतल्यानंतर परत तिच्यावरचं झाकण काढून घेऊन आपल्याला ही भाजी परत छान हलवून घ्यायची आहे। जोपर्यंत तिच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही झाकण ठेवून भाजी हलवून घ्यायची प्रोसेस 3 ते 4 वेळा करावी लागते। येथे आपल्या मेथीच्या भाजीचा आकारही कमी झालेला आहे, तिचा कलरही बदललेला आपल्याला दिसत आहे आणि तिच्यातलं पाणी आटलेलं आपल्याला येथे दिसत आहे। जेव्हा हिच्यातलं पाणी आटलं जातं तेव्हा यामध्ये मी शेंगदाण्याचं सुकं वाटण घालून घेऊन ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण घालून घेऊन ही मेथीची भाजी छान 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपली येथे मेथीची शेंगदाण्याच्या वाटणातली सुकी भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।